शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी श्री रामनवमीचा सण साजरा केला जातो. श्री रामनवमी म्हणजेच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस. हिंदू धर्मात या दिवसाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा केल्याने सुख, समृद्धी, ऐश्वर व संपन्नता वाढते. तसेच या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करण्याचे सुद्धा शास्त्र सांगते. या नियमांचे पालन करून आपण प्रभू रामांचे पूजन अर्चन केल्यास अधिक फलदायक असे आपल्याला फल प्राप्त होते. त्यामुळे शास्त्रामध्ये प्रभू श्रीरामांच्या जन्मतिथीला नेमके काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमध्ये याच काही गोष्टी पाहणार आहोत ज्या आपल्याला श्रीरामनवमीच्या दिवशी टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलवर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आपणास येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. सर्वप्रथम रामनवमीला काय करावे. रामनवमीला भगवान श्रीरामांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जावे. तसेच आपल्या घरी भगवान श्रीरामांची मूर्ती असली किंवा आपल्या घरील फोटोला आपण दूध आणि जलाने अभिषेक घालावा. त्यासोबत कुंकुमार्चन करून किंवा आपण साधे सोपे षोडोपचाराने पूजा करून देवादिदेव महादेवांना गंध लावून तसेच प्रभू श्रीरामांना आपण भस्म लावून या दिवशी त्या दोघांचीही पूजन करू शकतो. देवादिदेव महादेव हे प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत आणि प्रभू श्रीराम अर्थातच भगवान विष्णू हे देवादिदेव महादेवांचे भक्त आहेत. त्यामुळे आपण हा विरोधी पूजन आपण या दिवशी करू शकतो. तसेच गंगाजलाने प्रभू श्रीरामांचे आपल्याला मूर्तीपूजन, फोटोपूजन करायचे आहे आणि त्यांना फूल, हार, मिठाई अर्पण करायची आहे. त्यानंतर दुसरा उपाय श्री रामचरित मानस पठण. प्रभू श्रीरामांची संपूर्ण जीवनगाथा आणि त्यांचे चरित्र आपणास श्री रामचरित्र मानसमध्ये पाहावयास मिळते. या ठिकाणी त्यांच्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये आलेल्या संकटांना तोंड देण्याची व आपले चरित्र उत्तम चरित्र निर्माण करण्याची आपल्याला रामचरित्र मानस या ग्रंथातून प्रेरणा मिळते. त्यामुळे आपण रामनवमीला किमान एकदा तरी श्री रामचरित मानसचे पठण करावे. दानधर्म. प्रभू श्रीरामांचा जन्म हा अतिशय मौलिक असा आपल्या हिंदू धर्मातील भगवान विष्णूंच्या 9 अवतारांपैकी एक अवतार आहे आणि प्रभू श्रीरामांनी आपल्याला त्यांच्या अवतार कार्यात खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामधीलच एक गोष्ट म्हणजे दान. रामनवमीला आपण दान करणे हे एक अतिशय मोलाचे आणि धार्मिक कार्य आहे. आपण गरजू व्यक्तींना अन्न, कपडे दान करावेत. तसेच विविध ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला घडू शकेल त्या ठिकाणी आपण पैशांचेही दान करावे. तिसरा उपाय आहे उपवास. रामनवमीच्या दिवशी आपल्याला उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते. आपल्या क्षमतेनुसार आपण विविध जे अन्न आपण रोज खातो त्या अन्नाचा त्याग करून फलाहार घ्यावा किंवा शक्य असल्यास निरंकारी उपवासही आपण या दिवशी करू शकतो. प्रभू श्रीरामांचा जप. या दिवशी प्रभू श्रीरामांचा जप हा अतिशय प्रिय आहे. रामनामाचा जप केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात व आपल्याला आरोग्य तसेच ऐश्वर्य लाभते. प्रभू श्रीरामांचा विविधरित्या जप आपण केल्याने आपल्याला सौख्य लाभते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा जप आपण करावा. तसेच विविध कार्य आपल्याला ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे भजन, स्तोत्र, मंत्र ऐकू येतील त्या ठिकाणी ते श्रवणसुद्धा करावे. श्रवण सामर्थ्याने आपल्या जीवनामध्ये विविध यशदायक आणि कीर्तिदायक गोष्टी घडू शकतात. हनुमानजींची पूजा करावी. प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमानजींची पूजा केल्याने ती सुद्धा श्रीरामांना पावन होते असे शास्त्र सांगते. यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून हनुमानजींच्या दर्शनाला जायचे आहे. बजरंगबलीच्या दर्शनानंतर आपल्याला मंदिरामध्ये हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र किंवा लांगुला स्तोत्र म्हणायचे आहे आणि प्रभू श्रीरामांप्रमाणेच हनुमानजींचे पूजन करून त्यांना फुलहार अर्पण करून पेढे व मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर रामनवमीला आपल्याला जे शेवटचे कार्य करायचे आहे ते आहे तुळशी मातेचे पूजन. तुलसी मातेचे पूजन हे भगवान श्रीरामांना तसेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे
आपल्याला भगवान श्री विष्णुप्रिया तुलसी मातेची पूजा रामनवमीच्या दिवशी आवर्जून करायची आहे. यासोबतच शास्त्रामध्ये काही गोष्टी टाळायच्या आपल्याला सांगितलेल्या आहे. त्यामुळे आपण श्री रामनवमीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. या दिवशी सौजन्याने वागावे आणि आपल्या सोबतच्या व्यक्तींचा अपमान आपल्याकडून होणार नाही या गोष्टीची दक्षता घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजेच रामनवमीला कुठल्याही प्रकारचे खोटे बोलणे, कुठल्याही प्रकारचे कटू शब्द वापरणे आपण टाळावे. आपले आचरण प्रभू रामांप्रमाणे व्हावे यासाठीचा हा पहिला दिवस जो आपल्याला पाळायचा आहे. या दिवशी आपल्याला कुणाशीही भांडण करायचे नाही आहे. प्रभू श्रीरामांनी ज्या प्रकारे त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला शिकवलेले आहे त्याचप्रमाणे आपण वागून कुणाशी न भांडता आपल्याला या दिवशी आचरण करायचे आहे. त्याचसोबत आपल्याला तामसिक अन्न टाळायचे आहे. मद्यसेवन तसेच मांसाहार आपल्याला या दिवशी टाळायचा आहे आणि विविध अंगाने प्रभू श्रीरामांचे आचरून आपल्याला या दिवशी प्रभू श्रीरामांप्रमाणे वागण्याची आणि बोलण्याची संधी आपल्याला या दिवशी मिळत आहे, ती आपल्याला अंगीकारण्याची आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा.